पळताना एक 11 तारखेला बैल आता पळणार आहे. ती नियोजन कसं असेल तुम्हाला वाटतं 11 तारखेचं? ते शिवमदादांनी केले. शिवमदादा शिवमदादा पाटील पाटील. त्याने केलेले. त्या नियोजनाबद्दल मला काही माहित नाही, पण त्यानंतर 3 फेऱ्याच्या मैदानात बैल एक अजून 10 दिवसांनी दिसेल. म्हणजे शिवदादांनीच नियोजन केलं. हे 3 फेऱ्याचं आहे पहिलं मैदान. नाही, बिनजोडचं आहे. बिनजोड. मित्रांनो नमस्कार. आज वाशिष्ठी कृषी प्रदर्शनाचा 4था दिवस आणि आज वेगाचा शेवट आलेला आहे. तर संपूर्ण मुलाखत आपण पाहूयात. चला. नमस्कार. नमस्कार. गिफ्ट कसं वाटलं त्या दिवशीचं? गिफ्ट चांगलं वाटलं. बुलेटसाठी मागवलेलो पण डायरेक्ट क्रिएटा भेटली. आम्ही धप्पा दिला सगळे मिळून, आहे का नाही? भाई आले डायरेक्ट सर्व नियोजन करून टाकलाय ना. काय सांगशील आज वाशिष्ठी कृषी प्रदर्शनात आलाय? नाही, भरपूर म्हणजे पहिल्यांदा आलोय मी इकडं कोकण भागात, पण जे पब्लिकचं प्रेम बघतोय ते म्हणजे भरपूर क्रेज आहे बैलाची इकडे पण. म्हणजे भरपूर आनंद वाटला आपल्याला की म्हणजे आपण इकडे पहिल्यांदा येऊन पण आपल्याला इकडे भरपूर माणसं ओळखतात. याचा भरपूर आनंद वाटला. आणि महत्वाचं म्हणजे आणला बाबा कसं म्हणते एवढा पब्लिक होती, टेन्शन तुम्हाला असलं आणला म्हणजे गाडीला बांधून बैल आणला. पब्लिक होतं पण बाउन्सर्स वगैरे होते आणि आपले सौरभ शेट्टी तर त्यांनी त्यांचं भरपूर सहकार्य आहे या बाबतीला. सौरभाईंचं कसं नियोजन लागलं? सौरभाई ते कोरेगावच्या मैदानामध्ये आले होते. आपले आम्ही सुपणे, आम्ही दादा सुपण्याचे, तर त्यांना घेऊन ते आले होते कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्या. तर मग तिथून कॉन्टॅक्ट झाला. सौरभ दादा आम्ही दादा म्हणले की बैल आणायला लागतोय. दादा पण बोलले. दादांच्या शब्दाला आपण मान देऊन बैल इकडे घेऊन आलो आपण. कसं वाटलं प्रदर्शन? सगळं फिरलो, तुम्हाला कसं वाटलं बघून? नाही, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी तिकडे बघायला. भरपूर फिरलो मी पण, बघितलं आणि चांगलं वाटतं की भरपूर प्रसाद आहे नाही का कोकणकरांचा. कोकणकरांच्या प्रेमाबद्दल काय बोलाल? नाही, भरपूर प्रेम आहे, पण बैल जरा थोडासा आपला तापड असल्यामुळे कोणाला फोटो काढून देत नाही किंवा मारतोय. आता मला पण मारतोय बैल, तेवढं समजून घ्यावं आहे ना. पब्लिक शेवट सरजा म्हणजे ती आहेच त्याचं की त्याला ती करंट असल्या किंवा हात बीत लावून देत नाही ना. मला वाटतं तुम्हाला तर जरा डोक्यात फिरत असेल गेला तर न्यायचं कसं आहे की नाही? नाही, भरपूर टेन्शन आता त्याला गाडीत बसतोपर्यंत भरपूर टेन्शन आहे मला. गाडीत बसलं की झालं ना. एकदा गाडीत भरला की मग घरी गेलं की मग शांत राहतो तो. नाही, पब्लिक निघतोपर्यंत जरा. सौरभ तुमचं कसं नियोजन केलं काय? नाही, सौरभदांनी कोरेगावच्या मैदानामध्ये आले आम्ही दादांना घेऊन की बाबा असं प्रदर्शन आपण भरलेलं आहे तर तुम्हाला यायला लागतंय. मग आपली झाली बोलणी आणि लगेच एका मिनिटात तिथं आपण त्यांना हो म्हणून टाकले. सौरभ नमस्कार. नमस्कार. आज वेगाचा शेवट सरजा आलाय, काय बोलाल त्याच्याबद्दल? काय नाही, आनंद आहे. एवढा मोठा आनंदी आपल्या कृषी प्रदर्शनात आला, आपल्या एका शब्दावर आला, त्याचा आनंद आहे. सगळ्या लोकांना, कोकणवासियांना तो बघायला मिळतोय, त्याचा आपल्याला आनंद वाटतोय. आज मोठमोठी बैल शब्द देता येतोय, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय नाही, मी परवा सांगितलं त्याचप्रमाणे कोकणवासियांना ही मोठी बैल लाईव्ह मध्ये बघता येत नाही. कुठे व्हिडिओ मध्ये बघतात किंवा युट्यूबवर बघतात, तर ती बघता यावी. त्यामुळे आमच्या साहेबांच्या नियोजनामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी एक मोठमोठे नंदी आणतो. कसं पोहोचला सर्जाजवळ? म्हणजे काय सर्जाजवळ कसं पोहोचला काय? नाही, सर्जा आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे कोरेगाव मध्ये मैदान होतं, तिथं आम्ही म्हणजे सर्जा आणि मथुर तिथं आम्ही गेलो होतो त्यासाठी. तर दादा आम्हाला भेटले, अभिजित भाई आपण भेटले, सुपण्याचे अमित पाटील आणि मी गेलो होतो. तिथं आमची 2 मिनिटं चर्चा झाली. भैया म्हणले तुम्ही आलात आहे ना, मी पाठवून देतो, आणि त्यांनी एका शब्दावर पाठवून दिला बैल. भैयांचा स्वभाव मी बघितला, ती म्हणजे लय वेगळा माणूस आहे ना. मी एवढं सांगतो, पहिला म्हणायचं पण लय वेगळा माणूस, एक्स्ट्रीम माणूस. भैयांबद्दल 2 शब्द काय बोला? भैयांबद्दल एकच सांगेन, एवढा मोठा माणूस आहे, तरी पण जमिनीवर आहे. आता जरी फोन लावला तर एका मिनिटाला एका सेकंदात फोन उचलतील. म्हणजे अननोन नंबर असेल, कुठलाही नंबर, काय काय जण अननोन नंबर असेल तर बघत पण नाही त्याला 2-2 दिवस. त्या दिवशी नुसतं म्हणलं मेडिकलवर जायचं तरी डायरेक्ट आलं राहू, डायरेक्ट मेडिकल मध्ये आपलं म्हणून म्हटलं एक वेगळा माणूस, म्हणजे स्वभाव वेगळा बैलगाडी क्षेत्र सोडून पण. नक्की. सर्जाबद्दल काय सांगाल? एवढा म्हणजे बैल तसं तापड आहे ना, तुम्हाला पण जरा टेन्शन होतं सर्व आणपर्यंत नॉर्मल कसं? आता तुम्ही जेव्हा त्याला आणला, त्याला बघितलं असेल, आज 4था दिवस आहे प्रदर्शनाचा. 3 दिवस 4 बैल आली, तेव्हा पब्लिक किती जवळ होती, पण आज त्याला आणताना कोणच जवळ नव्हतं आणि आज वरती पण कोण नाही. माहिती आहे सगळ्यांना, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याने आल्यावर पण जरा थोडी मस्ती केली, त्यामुळे सगळे खालती उभे राहिले. आता कसं वाटतंय, कसं वाढलो शंभू दादा? जरा हीच आहे ना आता. नाही, लगेच कळते बघून. नाही, बैल आता काय आलंय की आता अशी परिस्थिती की बैल मला पण जवळून देत नाहीये. जिथं बैल मला हात लावून देत नाही तिथं लास्ट स्टेज आहे बैलाची, तिथनं पुढे त्याजवळ कोणीच जायचं नाही. बैल सगळ्यांना हळूहळू नाही, एकदा गाडीत भरलं शांत ना, गाडीत भरला ना बैल एकदा की म्हणजे जिथं त्याला बांधला होता आपण आधी काल, तर तिथं बैल गेला शांत राहणार एकदम. पण आता इथनं भरणं भरपूर टेन्शन आहे मला की बैल बसला नाही. नाही.
खात नाही बसत नाही पाणी पित नाही काय नाही घरी गेल्यानंतर पण प्रेमासाठी आणलं स्वरूप आहे ना हो. कोकण वासियांना काय सांगाल आज बैल बघायला भेटला सरजा नाही भरपूर सहकार्य कोकणवासियांनी पण आम्हाला केलं की पब्लिक लांब राहिलं कारण की पहिला आपल्या चलत नाही तर चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्हाला आनंद वाटला आणि भरपूर प्रेम किती जण भेटलं आलाय आम्हीच 5 जण आलोय सगळी गँग का सगळे 5 जण आलो. अरे तुमची टीम असते आहे का नाही हो हो शंभूदादाची टीम आहे का नाही स्वरदादांकडे स्वरदादा शंभूदादांबद्दल काय बोला नाही शंभूदादांबद्दल एकच सांगेन मी की आता आपल्या शब्दा खातीर ते एवढ्या लांब आले बैल घेऊन हा त्यामुळे त्यांचे आपण आभार मानतो. बैल आता खूप तापट आहे प्रदर्शनात कधीच जात नाही माहिती आहे म्हणजे मला वाटतं पहिलंच प्रदर्शन असेल. नाही त्याला पण तो नेण्यासारखा नाही आहे का नाही, नाही? नाही, नाही. मग त्याचं पहिलंच प्रदर्शन असेल परत एवढ्या लांब प्रवास हा. म्हणजे आपल्या एका शब्दावर त्यांनी आणलं त्यामुळे आपण त्यांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतंय म्हणजे मनातलं मी सांगतो की मथुरा म्हणजे शंभूदादा पण उद्या असतील शंभूदादा खरं असणार आहे. 100% मथुर सोबत उद्या मी पण राहणार इकडं हा, कारण तुमचं आणि मथुरचं पण नातं की वेगळं आहे नाही शिव बैल यायच्या आधी जर आपण त्या बैलाचा फॅन आहे नाही का शिव बैल नंतर आला पण त्या बैलाचा आपली जी वेळ आहे ती मरेपर्यंत काही सुटणार कारण आपण बघितलं श्रीनाथ केसरीला ना मीच होतो पुढं हो. 2 बैल एवढं भावात लढत झाली तरी ती बैल दोन्ही एकत्र नेऊन शंभूदादानी परत मथुर खाली नेलाय ना नाही हा जसा माझा आहे तसा मूत्र पण 100% माझाच आहे आणि म्हणजे एकदम माझ्या घरचा नंदी मी कधीच की हा हारला म्हणून त्या चिडून गेलो नाही किंवा असं काय नाही की तो जिंकला आणि हा जिंकला मी कधी त्याचा फरक धरला नाही मला कधी वाईट पण वाटलं नाही की हा हारला आणि तो जिंकला म्हणजे भाऊ आहे ना? भाऊ एकदम माझ्या मनापासून ते बैल त्या बैलाला आपण मानलेला आहे आपण देव मानलेला आहे त्या बैलाला त्यामुळे त्या बैलावर आपल्याला कधीच आपल्या मनात पाप येणार नाही कधीच